हालेलुया, हालेलुया, हालेलुया. रोमकरास पत्र 12 ते वचन 19 ते 21 वचन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन काही सांगते, प्रियजनो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या, असं शास्त्रले काय? कारण सूड घेणे माझ्याकडे आहे आणि मी फेड करेन, परमेश्वर पिता म्हणतो. देव पिता म्हणतो, तुम्ही सूड घेऊ नका. सूड म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीने आपलं वाईट केले, मी पण त्याचं तसंच वाईट करीन, याला सूड घेणे म्हणतात. बायबल सांगते की तुम्ही सूड घेऊ नका. परमेश्वर पिता म्हणतो, सूड घेणे माझ्या हातात आहे, मी फेड करेन. त्या व्यक्तीने तुझे वाईट केले ना, त्याचं काय करायचे ते मी करेन, पण तू सूड उगू नकोस. वचन सांगते, देवाच्या क्रोधाला वाट द्या. म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याला त्रास देते, छळ करते आणि आपण शांत राहून त्या व्यक्तीला क्षमा करणार, तर आपण देवाच्या क्रोधाला वाट देतो. म्हणजे जी व्यक्ती आपल्याला त्रास देते त्याच्यावर देवाचा क्रोध भडकणार. पण ती व्यक्ती आपल्याला त्रास देते, मग आपण पण फटफट करत राहणार, तर मग आपण देवाचा क्रोध त्याच्यावरला अडवतो, थांबवतो. म्हणून प्रभू म्हणतो, माझ्या क्रोधाला वाट द्या, तुम्ही शांत राहा, सहन करा, क्षमा करा. माझा क्रोध तुझ्या शत्रूवर मात्र भडकेल आणि मी त्याचा नायनाट करीन, पण तू मात्र क्षमा कर. वचन सांगते, सूड उगवू नका, कारण सूड उगवणे परमेश्वराच्या हातात आहे. देव सूड उगवणार. पुढे वचन सांगते, उलट पक्षी तुझा शत्रू भुकेला असेल तर त्याला खावे असते, तू तहानलेला असेल तर त्यास प्यावे असते. असे केल्याने तू त्याच्या डोक्यावर निखाराची रास करशील, त्याला पश्चातापाची जाणीव करून देशील. तो त्याची चूक त्याला स्वतःला कळेल, हा मी चुकलेलो आहे. निखाराची रास, निखारा म्हणजे काय? किंवा मात्र जसं की मात्र पूर्वी आपण जर जुना काळ वाचला तर आपल्याला कळेल, त्यावेळी पश्चाताप करण्यासाठी काही लोक काही वस्तूचा वापर करायचे, जसे की राख किंवा गोंताट किंवा माती, धूळ. म्हणजे पाप कबुलीसाठी एखादा व्यक्ती जाऊन राखेमध्ये बसायचा, गोंताट नेसायचा, राख आपल्याला अंगाला किंवा आपल्या डोक्याला लावायचा, डोक्यामध्ये राख घालायचा. राख म्हणजे रखाडी राख जी असते ती राख तो आपल्या डोक्यात घालायचा आणि मात्र धूळ वगैरे डोक्यात घालायचा. आणि पश्चाताप म्हणजे आपलं पाप कबूल करत बसायचा, अन्न पाणी सेवन न करता. अशा प्रकारे तो पाप कबूल करायचा, त्याच्या पापाची जाणीव तुला व्हायची आणि तो पश्चाताप करायचा. बायबल सांगते, तू आपल्या शत्रूला भुकेला असेल खायला दिलं, तहानला असेल प्यायला दिलं, तर तू त्याच्या डोक्यात निखाराची रास करशील, तू त्याला त्याची चूक कळवून देशील किंवा त्या शत्रूला त्याच्या स्वतःच्या चुकीची जाणीव होईल. म्हणजे त्याला कळेल की हा, मी या व्यक्तीचं वाईट केलं पण तरी व्यक्ती माझ्याशी चांगलं वागते. तू त्याच्या डोक्यात निखाराची रास करशील, म्हणजे त्याला स्वतःला पश्चाताप होईल, त्याची चूक त्याला कळेल. पुढे वचन सांगते, वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. चांगलं करून तू वाईटाला जिंक, वाईट करून तू त्याला जिंकूच शकत नाही, पण चांगलं करून तू नक्की वाईटाला जिंकशील. म्हणून कोणी तुझं वाईट करत आहे तर बायबल सांगते, तू सूड उगू नको, जसंच्या तसं करू नको. तर बायबल काय सांगते पहा, परमेश्वर पिता म्हणतो, नीतिसूत्रे 24:29, मी जसंच्या तसेच करीन, त्याची उसने फेडीन, असे म्हणू नको. त्याने माझं वाईट केले ना, मी पण त्याचं तसंच करीन, जसंच्या तसं मी करणार नाही, तर मात्र मी क्षमा करीन. हा निर्णय आपल्या जीवनात घ्या. परंतु जसंच्या तसे करू नका, मी त्याची फेड करीन. म्हणजे त्याने माझं वाईट केले, मी पण वाईट करेन, तर असं करू नका, असं म्हणू पण नका, परमेश्वर पिता म्हणतो. तर तुम्ही
करणे, सूड उगवणे परमेश्वराच्या हातात आहे. तिमोथेला दुसरे पत्र 4:14-15. अलेक्झांद्र तट्टाने माझे पुष्कळ वाईट केलेले, त्याच्या या कृत्याची फेड प्रभू करील. तो आमच्या बोलण्याला फार आडवा आला होता. तूही त्याच्याकडे लक्ष देऊ नको, तू सावध राहा मात्र. पण त्याच्या कृत्याची फेड प्रभू करेल. त्याने माझं वाईट केले ना, मग त्याची फेड प्रभू करेल. त्याने जसं केले त्याचं फेड देव करेल. आपल्याला त्याच्या वाटेला जायचं नाही, कारण तो आपल्या बोलण्याला आडवा आलेला आहे. पण त्याच्यातच सावध राहायचं, पण त्याच्या नादी लागायचं नाही. त्याच्या कर्माची, त्याच्या कृत्याची फेड प्रभू स्वतः करील म्हणून पौल म्हणतो. कुणी आपलं वाईट केलेले त्याची फेड प्रभू करेल. आपल्याला ते सोडून द्यायचे, आपल्याला मात्र क्षमा करायचे. कोणी वाईट करत आहे, परमेश्वर ते पाहिल. आपल्याला आपलं लक्ष परमेश्वराकडे द्यायचंय, परमेश्वराच्या वचनाकडे मात्र द्यायचंय. तरच परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली उन्नती आणि प्रगती करणार. त्याने वाईट केले त्याचं काय करायचं ते परमेश्वर ठरवेल. हा बायबल सांगते, वचन सांगते 1 शमूएल 25:2-44 वचनापर्यंत. नाबालाचे कलम रानात होते, जंगलात. अशा वेळी त्यावेळी दावीद आणि दाविदाचे लोक पण जंगलात राहत होते. अशा वेळी दावीद आणि दाविदाच्या लोकांनी नाबालाच्या कल्पाचे संरक्षण केले होते. त्यामुळे शत्रूची धाड त्या कल्पावर आली नाही, किंवा कोणी मोठ्या प्राण्याने, हिस्र पक्षाने किंवा प्राण्याने त्या कल्पावर झडप घालून त्याला खाल्लं नाही. कोणा वरापासून त्या कल्पांच्या मेंढरांना खाल्लं नाही. उलट त्या कल्पाचे संरक्षण झाले दावीद आणि दाविदाच्या लोकांप्रमाणे, तटाप्रमाणे त्यांच्या भोवती होते ते. दाविदाने इतकी मदत या नाबालाच्या लोकांना केली होती, त्यामुळे त्याचे कलप मात्र सुरक्षित होते. तर आता दाविदाला गरज पडली होती, म्हणून दाविदाने नाबालाकडे मदत मागितली की आपण याला एवढी मदत सारी केलेली आहे, याची गुरंढोरं शटरा मेंढरं एवढी वाचली आपल्या मुली, तर आता आपल्याला रानात खायला काही नाही. तर मात्र याच्यापुढे आपण थोडी मदत घेऊ. तेव्हा दाविदाने आपल्या माणसांना पाठवले आणि म्हटलं नाबालाला की तुझा पुत्र म्हणतो तुझा हात चालेल तेवढं अन्न तू आम्हाला खायला दे, आज मांस दे, अन्न दे, कारण आम्ही रानात आहोत, जंगलात आहोत, आम्ही थकलेली भागलेले आहोत. पण नाबाल उलट काय म्हणतो, माझी मेंढरे, माझं मांस, माझं अन्न, माझं पाणी मी का देऊ? आजकाल असे अनेक लोक येतात, मी कशाला देऊ? नाबालाच्या दासाने गोष्ट फार वाईट वाटली, कारण नाबालाच्या दासांना माहिती होतं की दाविदाने आपल्याला कशी मदत केलेली आहे ती, पण नाबाल ऐकायला तयार नाही. उलट त्याने त्या दाविदाच्या लोकांचा अपमान केला आणि अपमान करून त्याला पाठवलं. ही गोष्ट दाविदाला कळाली. तेव्हा दाविदाला एवढा राग आला की या माणसाला आपण एवढी मदत केली, एवढं सहाय्य केलं आणि आज आपल्यावरच सुटलेलं आहे. तर सकाळ उगवेपर्यंत नाबालाचा एकी पुरुष जिवंत राहता कामा नव्हे. तेव्हा नाबालाची बायको अबिगईल, जी सुंदरही होती आणि बुद्धिमानही होती, तिला नंतर ही गोष्ट कळाली जेव्हा दासाने सांगितलं. तिने ताबडतोब जेवण तयार केलं, दाविदाच्या भेटीस गेली आणि दाविदाला भेटून म्हणते की तुम्ही पाठवलेल्या माणसाबरोबर माझी भेट तर झाली नाही, ही बातमी मला नंतर कळाली. माझ्या नवऱ्याचं नाव आहे नाबाल, नाबाल म्हणजे मूर्ख, त्याच्या मागे तुम्ही लागू नका, मात्र माझ्या अन्नाचा तुम्ही स्वीकार करा. परमेश्वराने तुम्हाला राजा बनवलेले आणि देव तुमचं राज्य कायमचं स्थापित करील. जो मनुष्य तुमचा जीव घेण्यासाठी पाहते, देव पिता त्याचा जीव गोपनीमध्ये गोपणून टाकेल. पण महाराज, तुमचा जीव परमेश्वर जीविताच्या भूमीमध्ये सुरक्षित ठेवील, तुम्हाला काही इजा पोचणार नाही. कोण म्हणत आहे? अबिगईल. अबिगईलच्या
त्या भाषणाने बोलण्याने मात्र दाविदाला आश्चर्य वाटले. दाविदाने तिच्याकडचे जेवण स्वीकारले आणि दाविदाने म्हटलं, जा सुखाने मार्गस्तो, जा तू सांगितलं ना म्हणून नाबालाचा एकही पुरुष मरावायचा नाही. जर तू तातडीने म्हणजे घाईघाईने माझ्याकडे आली नसती तर सकाळपर्यंत नाबालाचा एकही पुरुष जिवंत राहिला नसता. परंतु आता तू जा, मी तुमच्यातील कोणत्याही पुरुषाला काही करणार नाही. आणि अबिगैल आपल्या घरी आली. घरी येऊन पाहते तर काय, तिच्या नवऱ्याने मोठी मेजवानी दिलेली आहे. प्यायला खायला दारू वगैरे प्यायला लोकांना दिलेली आहे. तिने आपल्या नवऱ्याला बातमी कळवली नाही कारण तो भरपूर पिलेला होता. सकाळी त्याची नशा उतरली तेव्हा तिने ही बातमी त्याला कळवली. त्यानंतर देवाने नाबालला असा तडाखा दिला की 10 दिवसाच्या आत नाबाल मरण पावला. मग ही बातमी जेव्हा दाविदाला कळाली तेव्हा दावीद म्हणतो, धन्य परमेश्वर ज्याने माझ्या हातून सूड उगवण्यापासून थांबवलेले, माझ्या हात रक्ताने विटळण्यापासून थांबवलेले तो परमेश्वर धन्य. जर मी हे केलं असतं तर मी दोषी ठरलो असतो, पण देवाने मला घात करण्यापासून आवरिलेले, मी क्षमा केली, सोडून दिलं, त्यामुळे माझ्यातून होणारा गुन्हा थांबला. आणि जो मला त्रास देत होता नाबाल, देवाने त्याला तडाखा दिला आणि तोच मरण पावला. हालेलुया. दावीद रातोरात जाऊन त्या लोकांना मारू शकत होता, पण दाविदाने अबिगैलच्या द्वारे ते सर्व सोडून दिलं, क्षमा केली आणि कोणाची हत्या केली नाही. म्हणून देवानेच नाबालाला तडाखा दिला आणि नाबाल 10 दिवसाच्या आत मेला आणि देवाने दाविदाची गादी कायमची वसवली. देवाने दाविदाला आशीर्वादित केलं आणि दाविदाच्या हातून होणारा गुन्हा थांबला गेला. जो आपण माफ करतो, जो आपण क्षमा करतो, तेव्हा आपल्या हातून होणारी चूक, आपल्या हातून होणारा पाप थांबलं जाते. आणि जी व्यक्ती आपल्याला त्रास देते, देव त्याचा सूड उगवतो. परमेश्वराचा क्रोध त्याच्यावर मात्र भडकतो आणि परमेश्वर त्याचा नायनाट करतो. म्हणून बायबल सांगते, देवाच्या क्रोधाला वाट द्या आणि तुम्ही सूड उगवू नका, तर तुम्ही क्षमा करा. वाईटाबद्दल मी वाईट करेल असं म्हणू नका, तर वाईटाची फेड बऱ्याने करायला शिका. म्हणजे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभूची कृपा, प्रभूचं सामर्थ्य आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये मात्र उतरणार. जेव्हा आपण प्रभूच्या वचनानुसार, प्रभूच्या नियमानुसार चालणार, प्रभू आपल्याला अनुग्रह देण्यासाठी सुरुवात करणार. प्रभू येशू आपल्या जीवनात चमत्कार घडवण्यासाठी सुरुवात करणार. आपल्या जीवनातली सर्व बंधने परमेश्वर पिता पूर्ण रीतीने तोडून टाकणार. कारण आपल्या प्रत्येकाला अनुग्रह देणारा परमेश्वर आहे. आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे, जो आपल्या जीवनामध्ये आपल्याला सर्व गोष्टी देतो. पण त्यासाठी आपल्याला माफ करावं लागेल. जे लोक त्रास देतात त्यांना माफ करा, क्षमा करा. सूड उगवणे देवाच्या हातात आहे, देव सूड उगवणार. तिसरे करा दुसरे पत्र 1 अध्याय 6 वचनात वचन काय सांगते, बोल म्हणतो, तुम्हावर संकट आणणाऱ्यांना लोकांची परत संकटाने फेड प्रभू करील. हे देवाला माहिती आहे. वचन सांगते, जे लोक तुमच्यावर संकट आणतात त्यांची फेड प्रभू संकटाने करील. त्यांच्यावर देव संकटाने. जे लोक तुम्हाला त्रास देतात, तुमच्या जीवनात संकट आणतात, बायबल सांगते प्रभू त्यांच्यावर संकट आणेल आणि आपल्याला संकटातून वाचवेल. प्रभू आपल्याला संकटातून वाचवेल आणि जे लोक आपल्याला संकट आणतात त्यांच्यावर प्रभू संकट आणेल. म्हणून वचन सांगते, जसंच्या तसं करू नका, तर क्षमा करा, सोडून द्या. सूड उगवू नका. सूड उगवणे परमेश्वराच्या हातात आहे आणि परमेश्वर त्याची फेड करेल. आपल्याला सूड उगवायचा नाही. आपण 2 शमूएल मध्ये पाहतो 3 अध्याय 22 ते 30 वचनापर्यंत. तिथे योवाब आहे. योवाब जो आहे, या योवाबाला देण्यात आलेला तिकडे एक शाप आहे. योवाब वचन काय सांगते पहा. वचन सांगते योवाबाला त्या ठिकाणी एक शाप मिळालेला आहे. काय योवाबाला
शाप मिळाला, कारण योबाने चांगल्या भल्या माणसाचा उलट वध केला. त्याने सूड उगवला आणि त्यामुळे देवाचा क्रोध त्याच्यावर भडकला. त्याने अब्नेरला मारून टाकले. अब्नेर मित्र भावाने दाविदाला भेटायला आला होता, दाविदाशी सलोखा करण्यासाठी आला होता. पण योआबने आपला भाऊ असायल याच्यामुळे मात्र अब्नेरला मारून टाकले. आणि मात्र त्या अमस्साचा सुद्धा वध पुढे योआबानेच केला. अमस्सा आणि अब्नेर या दोघांचा वध योआबाने केला. सूड उगवला त्याने, आणि या सूड उगवल्यामुळे त्याला देवाचा शाप मिळाला. कोणता मिळाला पहा. वचन सांगते की मात्र दावीद त्याच्याविषयी म्हणते की तो दोष योआबाच्या व त्याच्या सगळ्या पितृकुलाच्या माथी येऊ, आणि योआबाच्या वंशात श्रावी, महारोगी, खटीपिटीत चालणारा, तलवारीने पडणारा किंवा अन्न न करणारा असा कोणी ना कोणी असल्यापासून राहणार नाही. हालेलुया. काय सांगते वचन? कोणता शाप आला योआबाच्या घरात? त्या घरात गरिबी येणार, त्या घरामध्ये अन्न न करणार, अगदी रोग वाढणार, किडे येणार, आजार येणार, कुष्ठरोगी असणार, अनेक समस्या त्या घरात असणार, कारण तो सूड त्याने उगवला. आणि त्यामुळे योआबाच्या घरात ही परिस्थिती असणार. पुढे मात्र शल्मोन राजाने मात्र म्हटल्याप्रमाणे योआबाचा वध करण्यात आला आणि योआबाचा नाश झाला. परंतु तुम्ही सूड उगवू नका. वचन सांगते की योआबाने विनाकारण अब्नेर आणि अमस्सा यांचा वध केला होता, कारण त्याने असायल याला मारून टाकले होते अब्नेरने. आणि चूक इथे असायलची होती, मात्र अब्नेरची नव्हती. असायल जाणून बुजून अब्नेरच्या पाठीस लागला होता. अब्नेरने त्याला चेतावणी पण दिली होती, माझ्या पाठीस लागू नकोस, पण नाही, असायल ऐकण्यासाठीच तयार नाही. विनाकारण असायल पडला होता. पण योआबाने मात्र अब्नेर आणि अमस्सा याचा वध केला. आणि त्यामुळे योआबाच्या घराण्यावर परमेश्वराचा खूप क्रोध भडकला. बायबल सांगतो तुम्ही सूड उगवू नका, देवाच्या क्रोधाला वाट द्या, क्षमा करा. सूड उगवणार तर परमेश्वराचा क्रोध आपल्यावर उतरणार, पण आपण क्षमा करणार, परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली उन्नती आणि प्रगती करणार, जो आपण परमेश्वराच्या वचनानुसार चालणार तेव्हा. कारण स्तोत्र संहिता 132 अध्याय 17 ते 18 वचनात परमेश्वर दावीद वंशाची प्रतिष्ठा वाढवेल, पण त्याच्या वैऱ्यांना प्रभू लज्जेने वेष्टित करेल. प्रभू दावीदाची आपल्या लोकांची प्रतिष्ठा वाढवेल, पण प्रभू आपल्या लोकांचे जे वैरी आहेत, दुश्मन आहे, शत्रू आहे, त्यांना लज्जेने वेष्टित करेल. त्यांना लाज आणेल परमेश्वर, त्यांचा अपमान करेल, त्यांची अप्रतिष्ठा होईल, त्यांना मान खाली घालावी लागेल. देवाच्या लोकांचे जे वैरी आहेत, शत्रू आहेत, दुश्मन आहे, देव त्यांना लज्जेचे वेष्टन घालेल, अपमानाचे, अप्रतिष्ठेचे वेष्टन देव त्यांना घालेल आणि त्यांचा नायनाट करेल. पण देव आपल्या लोकांची प्रतिष्ठा वाढवेल, देव आपल्या लोकांना सन्मान देईल. म्हणून शत्रू, विरोधी कोणी असू दे, त्याच्या वाटेत जाऊ नका. त्यांचं काय करायचं ते परमेश्वर करेल. कारण बायबल काय सांगते पहा, लेवी 19:18, सूड उगू नको किंवा आपल्या भाऊ बंधापैकी कोणाचा दावा धरू नको. सूड उगू नको किंवा आपल्या भाऊ बंधापैकी कोणाचा दावा धरू नको. ती व्यक्ती नात्यातली असू दे, गोत्यातली असू दे, कोणतीही व्यक्ती असू दे, पण बायबल सांगते कोणाचा सूड उगू नकोस. ओळखीची असू दे या ना ओळखीची, भले कोणती व्यक्ती त्रास देते, त्याचं काय करायचं ते परमेश्वरच करेल. जो देवाच्या लोकांना कोणी त्रास देतो तो पहिला राग कोणाला येतो माहिती? देवाला येतो, परमेश्वराला राग येतो. आपण शांत राहिले तर परमेश्वराचा क्रोध मग त्या वैऱ्यांवर भडकतो, त्या शत्रूंवर भडकतो आणि हळूहळू त्यांचा नायनाट होत जातो. बायबल काय सांगते बघा काय होईल मग. यशाया 41 अध्याय 11 ते 13, तुझ्याशी लढणाऱ्यास तू धुलीशी
तुझ्याशी युद्ध करणाऱ्याचा परमेश्वर नायनाट करेल. बघा, आपल्याशी लढणारे लोक, आपल्याशी भांडणारे लोक, आपल्याला त्रास देणारे लोकांना आपण शोधतील पण ते सापडणार नाही, कारण परमेश्वर त्यांचा नायनाट करेल. तू परत दिसणार पण नाही गेलो, कुठे जाती त्याचा काय होईल काय सांगू शकत नाही. वचन सांगते तू ढूंढशील, तू शोधशील, पण तुला परत ते दिसणार नाही, कारण देव त्याला नाहीसे करून टाकेल. काय सांगते वचन? तू शोधशील पण परत ते तुला दिसणार पण नाही, तर तुला तुझ्या डोळ्यात दृष्टीस पण ते पडणार नाही, कारण देव त्याचा नायनाट करेल. तुझ्याशी लढणाऱ्याचा परमेश्वर नायनाट करेल. देव त्यांचा नाश करेल की परत तुझ्या डोळ्याला पण ती व्यक्ती दिसणार नाही. मग आपण काय विरोध करायचा? देव करतो. देव म्हणतो मी आहे ना, मी पाहिजे, तू सोडून दे, तू क्षमा कर, तू वाईटाबद्दल वाईट करायला तू जाऊ नकोस, आपले हात रक्ताने विटाळू नकोस, तू काही गुन्हा करू नकोस, तू काही अपराध करू नकोस, तू काही पाप करू नको. तुला त्रास देणाऱ्याचा काय करायचं? मी पाहिजे. तू कशाला त्याला त्रास देण्यासाठी जातो? तू का पाप करतोस? का तू दुष्ट स्वतःवर आणतो? सोडून दे. तू माझ्या कार्याकडे लक्ष दे, प्रार्थनेकडे लक्ष दे, वचनाकडे लक्ष दे. पुढचं काय करायचं ते मी करीन, मी आहे ना, मी सर्व सांभाळेन. म्हणून परमेश्वर पिता म्हणतो. हालेलुया, हालेलुया. हर एक गोष्ट परमेश्वराच्या हातात आहे. काय करायचं काय नाही ते परमेश्वर पाहिजे. बायबल काय सांगते पहा, रोमकरास पत्र 12:17, वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका, सर्व मनुष्याच्या दृष्टीने जे सात्विक ते करणाऱ्याकडे लक्ष दे. काय सांगते? मी सूड उभीन, वाईटाबद्दल वाईट किंवा मी त्याचा सूड उभीन असं करू नको, तर तू जे लोकांच्या दृष्टीने सात्विक आहे, चांगले ते करणाऱ्याकडे तू लक्ष दे. चांगलं काय ना त्याच्याकडे तुझं लक्ष दे. त्याने वाईट केले, त्याने असं केले, बायबल सांगते तू त्याचं काही वाईट करायला जाऊ नको. तुला चांगलं किती करता येते, कसं चांगलं बनता येते त्याकडे तू लक्ष दे. बाकीचं परमेश्वर म्हणतो मी पाहिजे. तू चांगल्या गोष्टीकडे लक्ष दे, सत्कृत्याकडे लक्ष दे, तू चांगलं काम करायला सुरुवात कर, मी तुला सहाय्य करेन. परमेश्वर पिता म्हणतो. आपल्याला मदत करणारा आपला देव पिता आहे, आपल्याला सहाय्य करणारा आपला परमेश्वर पिता आहे. तो आपल्या वतीने लढेल, मात्र आपले लक्ष परमेश्वराकडे पाहिजे. कोणत्याही वाईट गोष्टीकडे मात्र आपलं लक्ष नसावं. तर बायबल सांगते सूड उगवणे देवाच्या हातात आहे, परमेश्वर पिता फेड करेल. जसं की आपण इब्रिलुकास पत्रामध्ये 10-30 वचनात पाहतो, कारण सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन. आणखी परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करेल असे ज्याने म्हटले तो आपल्याला माहित आहे. प्रभू म्हणतो सूड घेणे माझ्याकडे, मी फेड करीन आणि मी माझ्या लोकांचा न्याय करीन. माझ्या लोकांना कोण त्रास देत आहे, कोण अन्याय करत आहे, प्रभू म्हणतो मी करीन आणि मी सूड उभवीन. जर माझ्या लोकांवर कोणी अन्याय अत्याचार करत आहे, मी न्याय करायला बसेन, न्याय करेन मी आणि मी सूड उभवीन. म्हणून परमेश्वर पिता म्हणतो. अनुवाद या पुस्तकामध्ये 32 अध्याय 35 वचनामध्ये त्या ठिकाणी परमेश्वर पिता म्हणतो की सूड उगवणे परमेश्वराच्या हातात आहे. वचन काय सांगते? सूड घेणे व उसने फेडणे हे माझ्याकडे आहे. त्यांचे पाय घसरतील तेव्हा हे घडेल, कारण त्यांचा संकट काल जवळ आला आहे, त्यांच्यावर ओढवणारे प्रसंग लवकर येत आहेत. काय सांगते वचन? देव पिता म्हणतो सूड घेणे उसने फेडणे माझ्या हातात आहे, त्यांचे पाय घसरतील. परमेश्वर म्हणतो त्यांच्या संकटाचा काळ जवळ आलेले आहे, त्यांच्यावर ओढणारे प्रसंग जवळ आलेले आहेत, लवकरच त्यांचा नायनाट होईल. जवळ आल्या संकटे त्यांच्यावर, लवकरच त्यांचा नायनाट होईल. मी सूड उगवणार, प्रभू म्हणतो. प्रभू उगवणार, मग आपल्याला काही करायचं गरज नाही. आपल्याला प्रार्थना करायची, आपल्याला क्षमा करायची, आपल्याला दया करायची, आपल्याला प्रभूची आराधना करायची. बाकीचं परमेश्वर करेल, बाकीचं सर्व परमेश्वर पाहिजे. आपल्याला काही करायचं नाही. आपलं लक्ष आपल्याला प्रभूकडे द्यायचं, प्रार्थना करायची,
क्षमा करायचे, कारण सूड उगवणे परमेश्वराच्या हातात आहे. आणि परमेश्वर पिता म्हणतो, मी सूड उगवीन, तू शांत राहा, तू क्षमा कर. मात्र जर तू क्षमा करशील, प्रभू म्हणतो, मी तुला अनुग्रह देईन, मी तुला आशीर्वादित करीन आणि मी तुझी बंधने तोडून टाकेन. म्हणून परमेश्वर पिता म्हणतो, नीतिसूत्रे 24 अध्याय 17-18, तुझा वैरी पडला तर त्याबद्दल आनंद मानू नको, तो जमीनदोस्त झाल्याने तुझे मन उल्हासले तर ते परमेश्वर पाहिजे आणि त्याला आवडणार नाही आणि तो त्याच्यापासून आपला क्रोध फिरवील. हालेलुया. काय सांगते वचन? तुझा शत्रू पडला तरी तू आनंद करू नकोस. तुझं मन उल्हासलं तर देव पाहिजे. मला त्रास देत होता ना म्हणून देवाने तुला फटके दिले, असं पण म्हणू नकोस. वचन सांगते, हे जर आपण केलं तर देव पाहिल आणि देवाचा क्रोध शत्रूवर फिरणार नाही. मग देव शत्रूला आपल्या काहीच करणार नाही. पण आपण शांत राहून क्षमा करणार, सहन करणार, त्यांच्यासाठी प्रार्थना करणार, तर देवाचा क्रोध आपल्या वैरांवर भडकणार. म्हणून वचन सांगते, नीतिसूत्रे 25 अध्याय 21-22, तुझा शत्रू भुकेला असल्या त्याला खाव्यास दे, तहानला असल्या त्याला पाणी प्यावयाला दे. असे केले त्याच्या मस्तकावर तू निकाराची रास करशील, केल्यासारखे त्याला होईल आणि परमेश्वर तुला प्रतिफळ देईल. वचन काय सांगते? तू शत्रूंना, वैरांना सहाय्य मदत करशील तर त्याला त्याच्या पापाची जाणीव होईल आणि तुला परमेश्वर प्रतिफळ देईल. म्हणजे आपण क्षमा केली, दया केली, सहाय्य केलं तर देव आपल्याला प्रतिफळ देईल, देव आपल्याला आशीर्वाद देईल. आपलं काही वाईट होणार नाही, आपलं काही नुकसान होणार नाही, उलट आपलं चांगलं होईल. आणि एखादी व्यक्ती वैरी आपल्याला त्रास देते, त्याचं काय करायचं? परमेश्वर पाहिजे. आपल्याला क्षमा करायचे, आपल्याला प्रार्थना करायचे, तरच परमेश्वराचं अनुग्रह, प्रभूची कृपा आणि प्रभूचं सामर्थ्य आपल्या प्रत्येकावर उतरणार. कारण 49:25 आपल्याला त्रास देणारे, आपला छळ करणारे या लोकांना प्रभू त्यांच्या स्वतःचेच मांस खावयास लावील, त्यांचेच रक्त त्याला प्यावयास प्रभू लावील. जे लोक प्रभूच्या लोकांना त्रास देतात, प्रभूच्या लोकांचे वाईट करतात, बायबल सांगते प्रभू त्यांचेच मांस त्याला खायला देईल, त्यांचेच रक्त त्याला प्यावयास देईल. प्रभू त्यांचा सूड उगवेल. मात्र आपल्याला सोडून द्यायचे आणि दया करायचे, क्षमा करायचे, वाईटाबद्दल वाईट करायचं नाही, सूड उगवायचा नाही. म्हणून वचन सांगते, सूड उगवू नकोस, सोडून दे. काय करायचं ते परमेश्वर करेल. हर एक गोष्ट परमेश्वराच्या अधिकारात आहे. सर्व काही करणारा परमेश्वर आहे. जो आपण क्षमा करतो तेव्हा परमेश्वर आपल्याला अनुग्रह देतो. नीतिसूत्रे 20:22, वाईटाचा बदला मी घेईन असे म्हणू नको, परमेश्वरावर भरोसा ठेवून राहा, म्हणजे तो तुला सहाय्य करेल. वाईटाचा मी बदला घेईन, त्याला सोडणार नाही, त्याची वाट लावेल, त्याला बोलणार, त्याला सांगणार, त्याचं करणार. बायबल सांगते असं बोलू पण नको आणि असं करू पण नको. देवावर भरोसा ठेव, म्हणजे देव तुला सहाय्य करेल. कोणी किती वाईट करो, कितीही चुकीचं आपलं करो, वचन सांगते वाईटाबद्दल वाईट करायला जाऊ नका, शांत राहा, देवावर भरोसा ठेवा. देव आपल्यालाच मदत करेल जर आपण शांत राहिले ते. पण नाही, सूड उगवायला गेले तर देवाचा क्रोध उलट आपल्यावर भडकेल, देवाला ते आवडणार नाही. म्हणून प्रभू म्हणतो की मात्र मी जसंच्या तसं करेन, मी सूड उगवीन, वाईटाबद्दल मी वाईट करेन, असं म्हणू पण नको. तू करायचं सोडू दे, म्हणू पण नको, काहीच करू नको. तर मग वचन सांगते की मात्र तू दया कर, क्षमा कर आणि सोडून दे, म्हणजे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. शौलाने कितीतरी वेळा दाविदाला माराव्याचा प्रयत्न केला, पण मात्र दावीद शौलाच्या विरोधात गेला नाही. उलट वारंवार दावीद शौलाला क्षमा करत राहिला. वारंवार शौल दाविदाच्या तावडीत अटकलेला होता. 1 शमूएल 24 अध्याय, 1 शमूएल 26 अध्याय, एनगेदी जागेत आणि जीभ राहणार. दावीद सहज शौलाला मारू शकत होता. दाविदाला अभिषेक म्हणतो की महाराज मला आज्ञा कर, आत्ताच आत्ताला जमिनीमध्ये खिलून ठेवतो. पण दावीद म्हणतो नाही, देव त्याला मारेल, त्याची वेळ आल्यावर तो मरेल, की युद्धात मरेल, काय करायचं देव पाहिजे, मी नाही काय करणार.
दाविदाच्या ती शोल सापडूनही दाविदाने काही केलं नाही. आणि धाब्यावरून जाऊन दावीद म्हणत आहे, शोला शोला कोणाच्या पाठीस लागलेले माझ्या? पहा, देवाने तुला माझ्या हाती देऊनही मी तुझा वध केला नाही. तेव्हा शोल हेल काढून रडू लागला, दाविदा माझ्या पुत्रा, माझ्या पुत्रा, देव तुझं राज्य स्थापित करो, देव तुझं भलं करो. दाविदाविषयी आता चांगलं बोलत आहे. दावीद आपल्या वाटेला गेला, मग शोलो आपल्या वाटेला, पण शोलाने काही दाविदाला सोडलं नाही. सतत शोल दाविदाचा शोध करत होता. दाविदाला ही बातमी कळाली की शोलात तर काही बदल होणार नाही, म्हणून दाविदच तिथून निघून दुसऱ्या ठिकाणी राहू लागला. पण देवाने शोलाचा नायनाट केला. ज्या तलवारीने शोल दाविदाला मारायला पाहत होता, त्या तलवारीवर शोल स्वतः पडला आणि मेला. 1 शमूएल 31 अध्याय. त्या तलवारीवर स्वतः पडून मेला शोल. पण दाविदाला काही झालं नाही. देवाने दाविदाचं राज्य वाढवलं, दाविदाची प्रतिष्ठा वाढवली. देवाने दाविदाला थोर बनवलं, प्रतिष्ठित बनवलं आणि दाविदाची सेना देवाच्या सेनासारखी सेना बनली गेली. कारण दावीद वारंवार क्षमा करत होता. हालेलुया. जो वाईट करत आहे त्याचाच नाश होणार, जो क्षमा करतो त्याला अनुग्रह मिळणार. म्हणून प्रभू म्हणतो की तुम्ही मात्र सोडू नका, सोडून द्या, क्षमा करा, दया करा, मदत करा, म्हणजे परमेश्वर आपल्याला प्रतिफल देणार. सूड उगवणे देवाच्या हातात आहे. देव म्हणतो मी सूड उगवेन. माझ्या क्रोधाला तुम्ही वाट द्या. तुझ्या शत्रूचं, तुझ्या वैऱ्याचं काय करायचं मी करेन, तू मात्र प्रार्थना कर. काय करायचंय प्रभू म्हणतो, मी करेन, तू मात्र प्रार्थना कर. आपल्याला प्रार्थना करायची, प्रभूमध्ये वाढायचे, प्रभूला धन्यवाद द्यायचे, सत्कृत्य करायचे, म्हणजे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.